नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, लगेचच जाऊयात आपल्या स्टुडिओमध्ये. दिल खुलास विथ विलास या कार्यक्रमामध्ये सुरू आहे धमाल. सुरुवात करूयात आजच्या भागाला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. तर असा मला याच्यामुळे त्रास आहे. याने ना ते सासूचं प्रशिक्षण केंद्र बंद केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, तुमचं म्हणणं आपण ऐकून घेऊ, पण जर आता त्यांचं पण ऐकून घेऊ ना. ते आलेत म्हणल्यानंतर त्यांचं काहीतरी तर ऐकायला पाहिजे की नाही? चालेल ऐकू. आता काय, हा, माझे सासू म्हणजे माझ्या सासूमध्ये 4 आऊ एकत्र बसलेत असं वाटतं. चार आव एकत्र बसले असं म्हणते एका सासूमध्ये. अच्छा. मी काय म्हणतो, तुम्ही ट्रेनिंग कशी देणार आहे, कसं ठरवलंय? त्यासाठी तुम्हाला माझं पुस्तक वाचावं लागेल. तुम्ही लिहिलं? हो. बापरे, तुम्ही माझ्या स्क्रिप्ट वाचत नाही, तुम्ही पुस्तकं लिहिता? वा. कसं काय पुस्तकाचं नाव काय? पुस्तकाचं नाव आहे माझ्या वाढूया आत्मबळ, हा. करू सुनेचा छळ. वा. म्हणजे प्रत्येक सासूला, म्हणजे माझ्या क्लासमध्ये येणार प्रत्येक सासूला मी हे एक पुस्तक कंपल्सरी वाचायला देतो. वा. क्या बात. त्यातलं एखादं उदाहरण सांगू शकता, कसं काय शिकवता? तसे 121 प्रकार आहेत त्या 121, पुस्तकामध्ये बाप. सुनेला छळायची. सुनील छळायचे एखादा सांगाल का? एकच ना? एकच. हे बरे, म्हणजे होऊन जाईल. तुम्हाला ना थोडं तेवढी मजा आहे, एवढंच एखादं ना. मग मी सांगतो, सांगा. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो, समजा नवीन सून घरात आली, हा. तर सासूने काय करायचं? काय करायचं? तिला विहिरीजवळ न्यायचं. बापरे. आणि तिचा तो गुरगुरणारा फोन असतो ना, तो विहिरीत तिच्या समोर टाकायचा. बापरे. आणि तिच्या तोंडावर तिला सांगायचं, माझ्या समोर अशी गुरगुर केलीस ना, हा. तर तुझ्या अशी हाल करी. बापरे. एकदम सुन शांत. आणि ते मग ते जलदेवता वर आली, तिने ती मोबाईल हा तुमचा एक आणि 3 दिले तर परत जलदेवत. अच्छा, म्हणजे अरे ह्याचा विचारच केला नाही. मग मी तेच सांगतो. बाबाचा काय विचार करा, अशी थोडीच येते का जलदेवता? काय पण उगाच आपले विचार करताय. मी आपली गंमत केली तुमची. अच्छा. पण स्विमिंग करणार जलदेवता जर आली तर सगळ्यात आधी अंकिता लोखंडेचा दिलं मोबाईल. का? ते लोखंडेचा मोबाईल, मग सोन्याचा मोबाईल, असं होतं ना ते. अंकिता लोखंडेचा मोबाईल नव्हता पडला. नाही का? मला वाटलं तिचा पडला असं. नाही, लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड पडली. तुम्ही लय लांब चाललाय. असू द्या. अरे सॉरी हे असे सासूचं जाच, त्याच्यामुळे मी माझं बैसटले सगळं तुम्हाला. असू द्या मरू द्यात. तर मी काय म्हणतो की तुम्ही हाही विचार करायला पाहिजे की समजा सून ही स्विमिंग करणारी असेल तर काय करणार. हा, तेच म्हणतो मी. हा विचार पुढच्या पुस्तकात लिहितो की मी. ह्याच्यासाठी तुम्ही पुढचं पुस्तक पण लिहिलं? फार धाडस आहे तुमचं. असू देत. अहो, ते डोळे पडतील ना बाहेर. मी आता तेच म्हणणार हा. होते, केवढे ते डोळे आहेत. हो ना. बापरे. संजय नार्वेकर तुमचे भाऊ आहेत का? तुम्हाला तुमची सासू छळते का? असं ते जाऊ दे. तुम्हाला तुमची सासू छळते का? खूप त्रास आहे म्हातारीचा. बापरे. अग कसला ग माझा त्रास होतो तुला? कसला त्रास होतो खरंच? अगं देवाला तरी घाबर की ग. रात्री झोपताना ते नुसत्या कणत असता. किती डिस्टर्ब होतं माहिती का मला? ना कणत असतात, सारखे करत असतात. अहो, त्यामुळे चोर येणार नाही तर तुमच्या घरात. हे लक्षात चोरायला राहिलंय काय घरात? काय राहिलंय घरात चोरायला? कसं राहील सांगा बरं? हिच्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या पोराचा पगार 4 दिवसात सपाट करून टाकते ही बाई. कसं राहणार आहे सांगा मला? लई चुरू चुरू बोलायला लागलाय तर तुम्ही घरी चला. तुम्ही चांगले हाताखाल्ला काढते. अगं नको ग, घरी जाऊन मला काय करू नको. मला कोंडून ठेवू नको ग मुरीत लय उंदर असते ती. बारका उंदीर असला तर चालतंय, पण मोठ्याच्या मोठ्या घुशी आहे त्या मुरीत. तुझ्या पाया पडते ग, मी तसं काय करू नको. स्वतःच थोबाड आरशात बघा. अगं म्हणून तर मी बघतच नाही, मला माहित आहे. उंदराच्या खांद्यातलेच वाटतंय तुम्ही. नको ग असं करूस नको. असू द्या मरू द्या. त्याने फारच पिचलेल्या दिसतात त्या. तुम्ही ट्रेनिंग कसं काय देणार ते दाखवा बरं पटकन. आहे ना माझ्याकडे उपाय आहे त्याचा. बापरे, दाखव पटकन दाखव. हे बघा, हे माझ्याकडे लोकल आहे. हे असे लोकल विनोद केले ना फेकून. हे काय आहे? लोकल लोकल आहे. हा लोकल आहे. काय लोलक लोलक असते ना, लोकल आहे.
हे लोलक आहे हा, हा. स्वित्झर्लंड वरून कुठून कुठून स्वित्झर्लंड अरे ह्याच्यावर तर लिहिलंय ते मीरा रोड म्हणून असं ते नाव. तुम्ही प्रयोग बघा ना. हा बरं प्रयोग दाखव हा तर आता मी प्रयोग करून दाखवतो बघा सासूबाई या इथे जा तिकडे जा नाही इथं बसा तुम्ही या 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 जाऊ का नका करू करायचं सांगा साहेब उठता बसता नाता असते त्या नका नका ते आता ते प्रयोग करणार तुमच्यावर मग तुम्ही एकदम धडाकेबाज होऊन जाणार एकदम शक्ती संचारणार तुमच्यामध्ये धडाके वाजून काय तेव्हा ती हे बघा हे लोलक मी हलवतो इथंच लक्ष द्या हो. हा डोळे उघडे ठेवायचे कळलं का तुम्हाला सुनेला छळायचे तिची नांगी चांगली ठेचायची कळलं डोळे उघडे ठेवा डोळे उघडे डोळे अहो या झोपलं की काकू ओ काकू आजी तर कसं करत आजे आजे कुल्फी कुल्फी दोन तेरा पट का बस थांबा 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 अरे सगळ्या कार्यक्रमात झोपता काय तुम्ही अशा असू द्या घ्या घ्या थांबा थांबा तुम्ही परत त्यांच्यावर प्रयोग करते काय वाया चालते लोलक मध्ये काय आहे का नाही नाही, होणार ना अहो, यांनी साथ दिली झोपतात म्हणजे कसं होणार उसका बारक काय ते दाखव नाही नाही होणार होणार हे बघा तसं बघा इथं बघा इथं बघा तुम्ही डोळे उघडे ठेवायचे तुमच्यातला आत्मविश्वास जागवा होऊ द्या तुमच्यातली उषा काल जागवा तुमच्यातली आऊ शक्ती आणि सगळ्या दुनियेला दाखवून द्या तुमची पावर जा आऊकडे जा आणि आऊचा आशीर्वाद घ्या जा आऊ त्याच्या डोक्यावर हात ठेवा तिच्या डोक्यावर हात ठेवा हा. यशस्वी हो आऊ शक्ती मिळू दे तिला हा शाबास हो हो वा वा कुठं हाय ती टवळी जिकडे घास आहे तुझी आता का तोंड वासून बसले ओट तुला धावते हिसका कशी उलटी पालती करून टाकते बघ तू माझी कवळी कुठे लपवून ठेवतेस मला सांग नाही तुझा एका बुक्कीत दाताच्या काड्या केल्या तर नाव बदलून ठेवील बोल तू सांग नीट मोठी बोलते मी का म्हणाशी करतीस तू तुला हिसका दाखवतो तू घरी चल फक्त जर का लाकूड तुझ्या नाही कमरण्यात टाकलं तर नाव बदलून ठेवील मी हा आपल्याकडे गॅस आहे चूल हायच नाही मग सिलेंडर उचलून बाहुबली गट्टालचे टाकीन तुझ्या मी हा तू चल घरी फक्त धावते तुला हिसका मिळाला बघितली आऊची शक्ती बघितली का तुझा बसरा मूर्त्या माझ्या तोंडाला लागू नको सत्ता कुणाच्या मी बघते ना बोलते ना मी तू घरी चल फक्त मला सांग माझा तुला माहित आहे मला तिखटाचा लय त्रास होतो म्हातारपणामुळे मला वाट्या साथ देत नाही उठाय बसाय मला त्रास होतो तरी तिखट कालवण का करतेस तू एवढं काही तिखट नसतंय अगं परत तू तिखट कालवण करूनच बघ नाही तुझ्या नाळक्याला तुझ्या नांड्यात ओतले तर नाव बदलून ठेवीन मी हा सासूबाई नीट बोला मी आधीच नीट सांगते बोला म्हणजे तुम्हाला. हे बघ तू माझ्या पोराचा पाय बैल करून टाकलाय अहो, एवढं नाही. तुला सोडणारच नाही घरी चल फक्त सासूबाई हात सोडा काय सोडणार तुला काय करायचे ती कर सासूबाई हात सोडा माझा नाही सोडणार तू घरी चल नाही सोडणार नाही. म्हणते, ऐकून घेते म्हणून लईच करताय तुम्ही आहे ना तुम्ही घरी चला नाही तुम्हाला कोंबड्यांच्या डालग्याखाली कोंडलं ना तर नाव बदलीन मी काय रे सासूला बोलवतो का तू सासूला बोलवतो सासूबाई बोला ना अगं नाही ग, नाही माझं चुकलं ग अगं ह्याच्या नादाला लागले ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ह्याच्यामुळं मी तुला नाही नाही तसली बोलले काय बोलताय तुम्ही मग काय तर काय बोलतोय ह्याच्यामुळं. तुझ्या तर आता तुला तर चांगला सोडणार नाही, नाही. त्याला धरून नाही, आणलं कसं पाहिजे. म्हणून माणूस आहे तू आमच्या सासवा सुनांमध्ये भांडण लावून देतो का रे हे घ्या गाडी घ्या तुम्ही काय घ्या. आणि तुम्ही हाना ना त्याला भांडण लावून घ्या तू थांब. भांडण लावून. काय आहे ते? थांबा
मला येऊ द्या तोपर्यंत स्किट संपल. तुम्ही जायचं ना. हे का तुमचं काय तुम्ही जायचं ना. काय मी भांडायला आलोय. अजून तुमच्या ती अजून तुमच्यात एनर्जी आहे आणि Energy म्हणजे अहो ज्या कामासाठी आलो ते काम करणारच ना मी आता. काय काम आहे तुमचं. मी ह्यांना भांडायला आलोय. मी ह्यांना भांडायला आलोय. म्हणजे काय? कॉन्फिडन्स बघितलं दोन हे पॉज कुठलं मराठी आणि त्या दोन पॉज होते. ह्यांना भांडायला आलोय. हा मग ते माझी आई लय चांगली होती आधी पण ह्यांच्यामुळे बिघडली. का त्यांच्यासारखं वागायला लागली ना ती. म्हणजे आधी लय गरीब गाय होती पण लग्न झालं आणि मग माझ्या बायकोला छळायला लागली ती. अच्छा मग काय ह्यांच्यामुळे वागली तशी ती. का तुम्ही तसं वागवलं. तर तुम्ही ते 1 मिनिट तुम्ही तसं एकतर फिल्म करत जाणार तुम्हाला सांगतो. मी अजिबात तसल्या फिल्म करत तसली फिल्म माझी आई बघती. आधी लय चांगली होती पण ती पुन्हा झाली सगळी वाटोळ तिचं. मग तुम्ही कशाला तिला दाखवता? तुम्ही कशाला दाखवता मी तुम्ही केलं म्हणून दाखवा लागतात. एंटरटेनमेंट बघणार ना माझी आई. आम्ही तुमच्या घरी येऊन सांगितलं आमचा फिल्म बघा. आपण फिल्म बघा म्हणजे तुम्ही कशाला मग तसल्या फिल्म मध्ये काम करता करत नसताना. मी करीन नाही तर काय पण करीन. तुम्हाला काय करायचं? पण तुमच्यामुळे माझी आई बिघडली म्हणून तुम्हाला सांगायला लागलो ना मी. तुझ्या आईला धरून बस ना. तुम्ही मला हसू नका. तुम्ही आधी मला सांगा तुम्ही असल्या फिल्म का करता. माझी आई तुमच्यामुळे बिघडली. माझी आई तुमच्यामुळे बिघडली. तुम्ही आता भरून द्या तिला पहिल्यासारखं करून द्या तुम्ही. आई बरोबर. तुमच्या आईने सांगितलं माझ्यामुळे बिघडली. म्हणजे काय तुमच्या फिल्म बघत बसली होती तिथे इतके दिवस. आम्ही येऊन तुमच्या घरी सांगतो आमची फिल्म लावा. असं नाही पण तुम्ही जाहिराती करता एवढं दिसणार तुम्ही आता तुमची फिल्म केली म्हणत. तुम्ही बघता कशाला? डोळे बंद करा. फिल्म कशाला करता तुम्ही. तो आमचा प्रश्न आहे. आम्ही नाही पण तुम्ही करा. असं कशाला फिल्म करता तुम्ही करत असताना. मग आम्ही तुमच्या घरी येऊन सांगतो का आमची फिल्म बघा. आपण तुम्ही जाहिराती करता ना तुम्ही आमची फिल्म बघा म्हणून. म्हणजे माझी आई आम्हाला बघते. पाहिजे ते आम्ही करू. असं कसं आम्हाला पाहिजे ते करू. मग आम्हाला पाहिजे ते आम्ही फिल्म बघू. मग बोलायचं नाही बोला कसं तो. नाही तुम्हाला. असं नाही पण अहो. नाही, नाही, असं नाही. मला आता कुणी मारलं हात लागला तुम्हाला सांगतो. दिल खुलास बाप रे बाप. दिल खुलास. मजा आली माझ्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षर. बाप रे ते मार त्यांनी खाल्ला डोळ्यातनं पाणी माझ्या आलं अक्षरशः. मग त्याला केवढं लागलं असेल बघा जोरात. जोरात लागलं असेल. जोरात म्हणजे काय आता तो पुढच्या एपिसोड लिहायची त्याची पुढचे हिंमत 4 आहे का? एपिसोड आता येत नाही. अजिबात. हात फिरवत असेल आता आतमध्ये. बसायचे वांदे झाले त्याचे आता काय खरं अरे नाही. देवा मी थकले. पण तुम्ही असं खरंच आऊ कधी कोणाला फटक्यात दिलाय का. हा शाळेत असताना असे कोण येतात ना मस्ती करायला रस्त्यातून कान फटवते मी. सोडत नाही. हो ना. असं अजून पण एखादा रस्त्याला असं काही चूक करताना सापडला समजा तर चूक केलेला असं माणूस. चूक केलं का विचारायचंच नाही. हात येतोच माझ्या वरती फटाक. बाप रे. म्हणजे समजा चुकून आऊ टॅक्सीने जायची वेळ आली तर टॅक्सीवाला केवढा टेन्शन मध्ये असेल. ब्रेक दाबताना 10 वेळा विचार आपण चुकीला फटका बसेल मारू. असं काय वाटेल त्याला नाही मारायचं. हा नालायक लोक असतात ना रस्त्यात चालतात. बरोबर. काहीतरी चुका करतात रस्त्यामध्ये. आणि आपल्या बायकांना ना कळतं कोण समोरून येणारा माणूस धक्का मारणार आहे की आणि काय करणार आहे. ही बुद्धी असते बायकांना. खरे खरे खरे. पण मला खूप कौतुक वाटतं खरं तर पवित्र रिश्ताच्या निमित्तानं. मला इतकं छान वाटतंय की हिंदी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अनेक मराठी महिला आहेत. आपणही आहात. म्हणजे हम 5 पासूनची ती परंपरा आहे खरं तर. आणि अनेक मालिका तुम्ही पण हिंदीमध्ये केल्या. आणि आऊंनी हिंदीतली सासू सुद्धा हिट केली. म्हणजे मराठीत सासू हिटच आहे. पण हिंदीत जर कुणाला सिरियल बनवायची असेल तर ते म्हणतात ओ आऊ जैसा करना है आपको. सगळ्यांना तर काय आऊला घेता येणार नाही. पण जिथे आऊ नाही जाऊ शकत ते रेफरन्स देत असतील. जर गुजराती असेल लँग्वेज स्टाईल पंजाबी असेल करो आऊ जैसा. काय सांगाल याबद्दल. ते प्रेम कसं हिंदी प्रेक्षकांचं. प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळालं मला. म्हणजे मराठीत मला करतातच माझ्यावर प्रेम म्हणजे सगळीकडेच. पण पवित्र रिश्ता बघितल्यानंतर मी जे इव्हेंट करायला फॉरेनला गेले ना तिथे मी बघितलं लोकांचं प्रेम. आणि तुला सांगते इस्रायलमध्ये तर मी 3 वेळा गेले. हो 3 वेळा. म्हणजे पहिल्यांदा आमचं जेव्हा चालू होतं पवित्र रिश्ता तेव्हा तिथे मला बोलवलं. पहिल्यांदा म्हणाल त्यांनी माझा झी मधला नाच बघितला होता कोंबडीचा. तर मला म्हणाले सुपरहिट होता तो. सुपर हिट सुपर हिट. तर तुम्ही म्हणे तिथे येऊन डान्स करा. तर मी म्हटलं अहो मी आयटम गर्ल नाही.
मी म्हटलं मी डान्सर नाही आहे, पण ते त्यांनी अतिप्रेमाने कर 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 केलं म्हणून मी केलं. नाही तर मी डान्स करायला खूप घाबरते. खरंय. आपला मवाली डान्स असतो तो आच्या करायचा, त्याच्यात मजा येते मला. पण हे ठरवून असा हात कर, असा हात कर, खरंय. असे डोळे कर, नाही येत ते आपल्याला. आपण डान्सरच नाहीये ना. म्हणून दुसऱ्यांदा गेले तेव्हा तिथे इव्हेंट होता, तू ये. अरे वा. परत गेले आणि तिसऱ्यांदा गेले ते मी माझं नाटक होतं ना लंडनची आजीबाई, हो. ते करायला गेले होते. वा वा. त्यावेळेला माझा मुलगा आला होता बरोबर. मला म्हणाला तू 2-2 वेळा गेली, मला नाही नेत, म्हणून त्याला नेलं. मग तो घरी येऊन सांगत होता की आऊला तिथे खूपच प्रेम करतात. क्या बात. क्या. त्यांनी बघितलं ना सगळं ते. हा हा हा. क्या बात. वा वा वा. तुम्ही पण हमपासच्या वेळेचे अनेक किस्से असतील, ते एखादा आम्हाला सांगा ना गमतीदार. अरे किस्से म्हणजे आमचे अफलातून होते की एकतर स्पॉन्टेनिटी त्याच्यात इम्पॉर्टंट होती. हो. विद्या बालन होती आमच्या बरोबर हो. आणि विद्या आम्ही पण तेव्हा सगळेजण शिक्षण घेणारे होतो, त्याच्यामुळे आम्ही रिकाम्या वेळात आपापल्या नोट्स वगैरे कम्प्लीट करत राहायचो. अशोक मामा हे आमच्या बरोबरच सगळेजण आम्ही एकत्रच बसलेले असायचो. ड्रेस वगैरे चेंज करायचे असतील त्या मुलींना तेव्हा ते त्यांच्या अंगावरती असे सगळ्या चादरी बिदरी टाकायचे. पापा उधर देखो, ॲज इफ ते घरातलं वातावरण आहे आणि मुली बिंदास्त होत्या. तर दोज वर द गोल्डन डेज. म्हणजे आता मला असं वाटतं, आता तर आम्ही काम पण कमी केलंय, मला वाटतं ह्या पण नाही जास्त काम करत आहेत सध्या. पण तो एक काळ होता ना ज्याच्यात गंमत होती ह्या सगळ्या काम करण्यात. हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे ती गंमत वेगळी होती. आता आय डोंट नो, आता परत काम करतोय तेव्हा पण लक्षात. मी जेवढं ऐकलं, मी अजून हिंदीत नाही काम केलं, सरांनी इतकं काम केलंय. तू लवकरच कर. हो. तुमचा आशीर्वाद असेल तर करेल. सरांनी पण खूप सिरियल्स केले. हो. पण नेहमी एक रेफरन्स दिला जातो की मराठी कलाकारांसारखे कलाकार मिळणं अवघड आहे, हे नेहमी तिकडचे दिग्दर्शक म्हणतात. काय सांगाल त्याबद्दल? आता मी तर रोहित शेट्टी बरोबर मी फिल्म्स पण केल्या, सिम्बा, सिंघम. रिस्पेक्ट खूप मिळतो आपल्याला ॲज अ मराठी ॲक्टर्स म्हणून. प्रत्येक वेळी आपल्याला तो रिस्पेक्ट मिळतो. पण डाऊन द लाईन ना मला असं कधी कधी वाटतं की त्या लोकांना असं माहिती असतं की ही लोकं फार सिन्सिअर आहेत, यांची पाठांतराची गडबड नाही आहे, ह्यांचे टँट्रम्स नाही आहेत, त्यांना ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या गोष्टी प्रामाणिकपणे हे लोक करतात. आणि मग त्यामुळे आपल्याला तो रिस्पेक्ट मला वाटतं आपण तो जास्ती मिळतो. किंवा आपण त्याच्यासाठी जाणून बुजून नाही, पण आपल्याला ते लहानपणापासून आपल्या अंगवळणी पडलेलं असतं की 5 रुपये जर आपण घेणार असू तर 50 रुपयाचं काम करायचं. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो रिस्पेक्ट आणि तो आपल्याला मिळतो, विच इज ट्रू. वा वा वा. आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं थिएटर. सगळ्यांना माहिती की ही मंडळी मराठी थिएटर करून. पण फ्रँकली स्पीकिंग ना फिल्म सिरियल मध्ये आणि थिएटर इज ऑल टुगेदर इट्स अ डिफरंट हे असतं. फक्त कॉन्फिडन्स तुम्हाला हे होतो, पण अदरवाईज सगळे तिन्ही मीडिया म्हणजे मीडियम डिफरंट आहेत असं मला वाटतं. तर मंडळी आपल्या बरोबर आज अंकिता लोखंडे सुद्धा आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. पाहूयात त्यांची प्रतिक्रिया काय आहे. नमस्कार, माझं नाव आहे अंकिता लोखंडे आणि मी आज एका स्पेशल गोष्टीमुळे मी हा मेसेज पाठवतेय. मी ॲक्च्युली येणार होते चला हवा योद्याला आणखीन पवित्र रिश्त्याचे प्रमोशन करता, पण मी नाही येऊ पाहिले कारण माझी तब्येत खूप खराब होती. पण मी चला हवा युद्याची खूप मोठी फॅन आहे. मी खूप सारे मी यांचे चला हवाचे एपिसोड्स बघते आणि मी खरंच खूप हसते. आणि तुम्ही सगळे खूप 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 सुपर ॲक्टर्स आहात आणि खूप ग्रेट ॲक्टर्स आहात. पण आय फीलिंग व्हेरी सॉरी की मी तुमच्याकडे नाही येऊ पाहिले. पण माझ्या सगळ्या बेस्ट विशेस तुमचे शो करता आहे आणि आय होप की सगळे पवित्र रिश्ताला खूप प्रेम दे परत. आणखीन चला हवा युद्याला लवकरच आय विश अँड आय प्रे की मी लवकर येऊ आणि तुमच्या सगळ्यांशी भेटू. थँक्यू. वा वा. जोरदार टाळ्या अंकितासाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. पण खरंच खूप मजा आली की या 3 भागांमध्ये या दोनही आपल्या लाडक्या महिला कलाकार या मंचावरती आल्या आणि खूप मजा आली. तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा. तुकडवाडी तुमची आहे, हा मंच तुमचा आहे. काय सांगाल स्वप्नील सर? खूप भारी वाटतंय. मला असं वाटतं जसं तू करेक्ट म्हणलास, आऊ असेल, सुचित्राताई असेल, या दोघी गेली अनेक दशक टेलिव्हिजन असेल, फिल्म्स असेल गाजवत आहेत.
आणि दोघींना एकत्र बघायला खूप मजा आली. मी या दोघींना एकत्र आज पहिल्यांदा भेटलोय. मी आम्ही पण ताईला अनेकदा भेटलोय, ताईवर नाही, आम्ही ना मला वाटतं आम्ही राजन वागधरेंची एक सिरियल होती तू ही माझी मुलगी झाली. त्याच्यात मी- हा मी तिची आई ही माझी मुलगी. आणि ते आवाज नावाची ती सिरियल होती. त्याचे डिफरंट एपिसोड्स असायचे आणि त्यानंतर आता आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करेक्ट. तर मला असं वाटतं की हे कास्टिंग किंवा ही जोडी रॉंग वर्ड आहे, पण या दोघींना एकत्र बघायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे पवित्र रिश्ताचा हा वेब फॉर्मॅट बघायला वा, झी5 वा, वा, वर. कारण आऊला आपण अनेक ठिकाणी पाहिलंय, ताईला आपण अनेक ठिकाणी पाहिलंय. या दोघींना एकत्रितपणे आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि ती गंमत बघण्यासारखी असेल आणि तो आनंद घेण्यासारखा असेल वा. असं मला डेफिनेटली वाटतं. क्या बात है, क्या बात है. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, आता वेळ झालेली आहे जोशीबुवांच्या घरी जाण्याची, अर्थात चहा घेण्याची. बघूया चहाच्या निमित्तानं आज जोशीबुवांच्या घरात काय घडणार आहे. पाहूयात हा धमाल सेगमेंट ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. अरे देवा परमेश्वरा रामकृष्ण पांडुरंगा. अरे अगं 550 रुपयांचा हिशोब लागत नाहीये. चहा ठेव. आज तुम्ही न मागता मी आणून दिलाय. चेहऱ्यावर आनंद तरी व्यक्त करा. अगं कसा दाखवू आनंद. इथे 550 रुपयांचा हिशोब लागत नाहीये. 550 आहेत ना, त्यात काय एवढं. तुला कळतं का 550 रुपये म्हणजे किती होतात. 550 रुपये 550 आहेत ना. 550 कोटी असल्यासारखं काय रिॲक्ट करताय. असं पटकन 550 कोटी वगैरे म्हणू नको. मध्यमवर्गीय माणूस आहे मी, मला भीती वाटते. त्यात काय भीती वाटायची. तू कुठे खर्च केलेस का ते 550 रुपये. नाही, काही आणलंस का, कोणाला दिलेस का, कुठे दान केलंस का, तू काही केलेस का त्या 550 रुपयांचं. मी खर्च केले ते. काय तू खर्च केलेस. हो, नाही चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. तू खर्च केलेस म्हणजे प्रश्न संपला. तू खर्च, हे बघ खर्चाचा विषय नाहीये, हिशोब लागला पाहिजे. तू चहा दे. घ्या. तू खर्च, मला एकदा कळलं ना की तू खर्च केलेस, मग काही उत्तम. तुला सांगतो, तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. वा 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 वा. कुठे खर्च केलेस 550 रुपये. चहा कॉफीचा सेट घेतलाय. काय. हो, 550 ला मिळाला. 950 होता. 50% ऑफ होते म्हणून घेऊन टाकला. तू 550 रुपयांचा टी सेट घेतलायस. हो, एवढं काय झालं त्याच्यामध्ये. एखादा चांगला टी सेट नको का डिझायनर घरामध्ये. अगं चहा फुलपात्रात प्यायला काय आणि टी सेट मध्ये प्यायला काय. चहा सारखा लागणार. चांगल्या कपड्यांवरनं जशी माणसाची ओळख होते ना, तसं चांगल्या कपावरनं चहाची ओळख होते. मला सांगू नको कपड्यांचं महत्व. पूर्वी ते ब्रिटिश लोक जे कपडे घालायचे ना, ते हल्ली आपल्याकडे बँडवाले घालतात. कपड्यांचं काय सांगतेस. तुम्हाला बँडवालेच सुचणार. बायको समोर दिसली की तुम्हाला विद्वत्तेचा बँडच वाजवायचा असतो ना. तुझ्याशी ना मी लॉजिकली आर्ग्यूच करू शकत नाही. जाऊ दे. नका बोलू. आणि ऐका, मी उगाच नाही घेतलाय तो. आज माझी मैत्रीण येणार आहे घरी, सोनाली सिंघानिया. मला सांग, सिंघानिया आडनावाची बाई तुझी मैत्रीण काय. आधी लग्नाआधी ती गायकवाड होती, आता लग्नानंतर सिंघानिया झाली. नाही, तरी पण म्हणजे तिच्यासाठी 550 रुपयाचा टी शर्ट घ्यायची काही गरज मला वाटत नाही. एक मिनिट, ती अशी तशी नाहीये ती. मोठी पैसेवाली आहे. तिचा नवरा आहे ना, नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये बडा मॅनेजर आहे. 6 BHK एकत्र केलाय. 40व्या मजल्यावर राहतात. अरे वा, म्हणजे गच्चीवर जाऊन डायरेक्ट सूर्यावर पापड भाजत असणार ती. ही अतिशयोक्ती आहे. सुरुवात कोणी केली. तुम्ही गप्प बसावं, मला तुमच्याशी
तुमच्याशी बोलायचंच नाही. माझ्या घरचं कोणी येणार असलं ना की हे तुमचं असं होतं प्रत्येक वेळेला. आई 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 सोनाली मावशी आली. अगं बाई आली काय? ओ तुम्ही उठा आणि हे कपडे वगैरे नीट करा आणि आवरा सगळा तुमचा पसारा. कौतुक कुणाचं करायचं चाललंय हा? सपट तुमचं तर नाहीच. आपल्या माणसाचं कसलं कौतुक करताय तुम्ही. अयो अयो वहिनी क्या झालं वय ओ सपाट, माझी बायको आहे ती. ओरडताय काय? तुम्हाला चहा हवाय का? प्रेमानी मागा. वहिनी चहा देता का व्हायचं? आता देईल ती. ए चहा ठेव. नाही. सोनाली आली की सगळ्यांसाठी एकत्र ठेवते. झाला ना एकदा? कोण 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 येणार आहे कोण? सपट भाऊजी माझी की नाही लहानपणीची मैत्रीण येणार आहे. अयो म्हणजे खाली रिक्षात न उतरली ती तुमची मैत्रीण होती होय? रिक्षात नाही आले? का कसं तुम्ही रिक्षात कशाला येईल ती? श्रीमंत आहे ती, इम्पोर्टेड गाडी आहे तिच्याकडे. चष्मा 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 चष्मा. गायकवाड नुसतीच घाई असते दर एपिसोडला. आज लाजताय सुद्धा. काय झालंय काय? तुमच्या पाहुणे आलेत ना. थांबा एक मिनिट. या मॅडम. या मॅडम या. सोनाली रंजू अगं कशी आहेस तू? मी छान आहे. किती वर्षांनी दिसतेस. हो काय वाढलीयस ग? ओ नो वाढले नाहीये मी. अगं डाएट सुरू आहे माझं, कीटो डाएट. 2 महिन्यात 1.5 किलो कमी केलंय मी. किलो किलो किती किलो? 1.5 किलो. बापरे 2 महिन्यातच? हो. कसं जमवलंस ग? खूप सोपं असतं. हे बघ काय करायचं, सकाळी थोडेसे ओट्स विथ सोया चंक, मग 2 तास खूप व्यायाम, मग त्याच्यानंतर ना वॉटरमेलन ज्यूस प्यायचं, जेवताना फक्त ब्रोकोली, आणि मग त्याच्यानंतर फक्त फ्रुट्स खात राहायचे. मी तर बाई ड्रॅगन फ्रूटच खाते. हो होय होय. आत्ता आहे का तुमच्याकडे? माझ्या बास्केटमध्ये असतंच. आहे का? एखादं असलं तर द्या की. बारकं असलं तरी चालतंय, कच्चं असलं तरी चालतंय. Who is he? हे आमचे शेजारी आहेत. ते खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा. Yes, yes. कसला? लॉन्ड्रीचा. सपट नाम है मेरा. अच्छा. आता ओळख झाल्या. द्या इकडे बास्केट द्या. ते तुमचा घराचा पत्ता पण देऊन ठेवा. कधीतरी मध्ये आधी चक्कर मारत जाईल. कशाला? अजून खायला नाही आहे तुमच्याकडे. सपोर्ट तुला काय कळतं का नाही रे? पाहुण्याला पण मागतो असं. थोडं. तुला काय करायचंय? मी तुला मागतोय का? मी त्यासनी मागतोय का? त्यासनी मागतोय. ओळख आहे, आमचा संबंध आहे ते आमचा आम्ही बघून होईल. घेऊ. हे गप्पा. गप्पा बसल्यानंतर पुढचा 1 महिना दोघांनाही आमच्या घरी खायला देणार नाही हा? जीजू जीजू ओळखलंच नाही मी तुम्हाला. अहो कसं ओळखणार? आपण कधी भेटलोच नाही आहोत. असं कसं ओळखता तुम्ही मला? मी तुमच्या लग्नात नव्हते का? तो फोमचा स्प्रे सगळ्यांवरती उडवत होते. अच्छा अच्छा. म्हणजे ती एक बाई फोम उडवत होती, तो फोम गुरुजींच्या डोळ्यात गेला, मग त्यांनी त्या बाईला सुपारी फेकून मारले. ही बाई ती आहे. ही ती आहे. तिला जरा गप्प बस. ये सोनाली बस ना ग. उभी काय आहेस? बस बस. नको आपण तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन बोलूया का? मॅडम हीच आहे. काय? बेडरूम, हॉल, वॉक इन क्लॉसेट सगळं हेच आहे. गप्प बस. अगं तू नको लक्ष देऊ. बस बस. बसू. काय घेणार तू सोनाली? चहा कॉफी? डू यू हॅव स्पार्कलिंग वॉटर? पार्किंग मध्ये वॉटर म्हणजे एकच नळ आहे तिथं. तुटीच तुटली त्याची. तेव्हाच मला फक्त आंघोळ करतो ती. बसा तुम्ही. नको माझ्याकडे माझं वॉटरमेलन ज्यूस आहे. थांबा जरा. मॅडम घ्या. काय करताय सपट? माझा चहाचा सेट ठेवा. प्लीज प्लीज. ह्याच्यात वाईस देता का? ह्यात असं तर मोठं भांडत सापडलं नाही तर तुम्हाला पिऊन देतोय मी. अजून अजून आता सपट आयला कलिंगडागत लागते राहू.
अहो सपट, वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड. लय उत्साहानं प्यायचं होतं ना. वतात आणणार वत. आयला पण लय गुळमट आहे बरं का. पण लय गुळमट झालंय. वहिनी जरा तिखट शाव बिव चकली बिकली हो मी खायला काहीतरी आणते हा. नको ग रंजू. अगं, थोडं बस काहीतरी- इथे बोल माझ्याशी. आणि काय गई तुझी चाल? हा कसं आहे, रस्त्यातनं गाडीच येत नव्हती, बिलकुल नाही. शेवटी तिथेच पार्क केली आणि मी रिक्षानी आले. तू ना या चॉल मध्ये तर राहूच नको. मस्तपैकी एखाद्या सोसायटीमध्ये ना फ्लॅट घेऊन टाक. अगदी मनातलं बोललीस बघ सोनाली. मलाही इच्छा आहेच ग. पण काय अगं, खूप फायनान्स कंपनीज असतात ज्यांना फायनान्स द्यायचा असतो. जिजूला तर सहज मिळून जाईल लोन. काय सांगतेस? सहज मिळेल? हो जिजू मग घ्या ना. तेच ना मी माझ्या हबीला सांगते आणि लोनचं काम फटकन होऊन जाईल. अहो तुमचा हबी मला लोन फटकन देईल, पण त्याचे हप्ते मी कसे फटकन फेडणार? ते मलाच फेडायचेत ना. हो. नाही पण काय आहे, माझा एक मित्र आहे, त्यांच्या ओळखीचा एक जण आहे, तो ना तो 10% देतो. त्यात आपलं काय नाही बरं का. गायकवाड, मला कर्ज नकोय. हो बाबा, घेऊन टाका ना. काय नको नको. अहो मस्त मोठ्या घरात जाऊ आपण राहायला. तुला मी पटकन हाऊसिंग लोन असं लिहून दाखव सांगितलं तर जमणार आहे? त्यापेक्षा लोन लिहू ते सोपं आहे. अरे लोन लिहायला सोपं आहे, घ्यायला कठीण आहे. आणि हे बघा मॅडम, आम्हाला काही चाळ वगैरे सोडून जायचं नाही. अहो इकडे कसं सगळं जवळच्या जवळ आहे. म्हणजे 15 मिनिटावर माझं ऑफिस, 10 मिनिटावर ह्याची शाळा. ही खाली उतरली की भाजी किराणा सगळं अगदी जवळच्या जवळ. गप्प बसाव तुम्ही. सोनाली, तुझ्या आहे का ग बघण्यात एखादा फ्लॅट? माझ्या हबीची एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. मी विचारते, एकदम रिझनेबल रेट मध्ये मिळून जाईल कदाचित. अहो हे कितीत पडेल साधारण 1 BHK? साधारण ना 1 CR पर्यंत होऊन जाईल. हा मी सांगते 1 CR. 1 CR. अहो मग काय आहे, घेऊया ना आपण. अगं 1 CR. 1 CR म्हणजे किती होतात कळतं का तुला? काय लाखभर होतील ना. नाही 1 CR म्हणजे 1 कोटी रुपये. एक कोटी रुपये कसे देणार फ्लॅटला? एक तू सांग. हो अगं, हो. कोटी खूप होतील ग सोनाली. अगं ही तर फ्लॅटची किंमत झाली, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, GST, सोसायटी चार्जेस असं सगळं मिळून ना साधारणतः 120 1.25 करोड पर्यंत ती जाईल. बाई, हा पण ठीक आहे, मी माझ्या हबीला सांगेन आणि थोडस कमी करायला सांगते त्याला. 90 पर्यंत होऊन जाईल बसवायला सांगते. अहो 90 पर्यंत बसवता येते. त्या बसवतील, आपल्याला परवडलं पाहिजे ना. नाही 90 बाबा घेऊन टाका ना. हवं तर माझी पिगी बँक फोडा. अरे 90 लाखाचा फ्लॅट घ्यायला पिगी बँक नाही, मला खरी बँक फोडायला लागेल आणि नंतर आयुष्यभर जेलमध्ये खडी. हे असं आहे या माणसाचं. जरा म्हणून हिम्मत करायची नाही. विषय हिमतीचा नाहीये, किमतीचा आहे. गायकवाड समजवा. अहो बेडकाने किती छाती फुगवली तरी त्याचं बैल होत नाही ना. हो बेडूक नको, पण मग आयुष्यभर कासवासारखी संथ गतीने गाडी चालवत राहायची आहे का? काही संथ गती नाहीये, व्यवस्थित चाललंय आपलं. तेच म्हणतोय मी पण. उगाच दुसरीकडे जाऊ नका ही चाळ सोडून तुम्ही. इथं एकतर हक्काचं माझं तुमचं एकच घर आहे. मी काय पण खाऊ शकतो, काय पण करू शकतो, हातपाय पसरून बसू शकतो. तुम्ही नका जाऊ. अहो सपट भाऊजी, त्यात काय एवढं? आम्ही नवीन फ्लॅट मध्ये गेलो की तुम्ही तिथे पण या ना. हा मग चालतंय. वहिनी काम करायचं शिवा लई लांब जाऊ नका. मला जायला परवडलं पाहिजे. जवळच्या जवळ बघा कुठं. नाही ते करतो. जवळ घर घेतो आणि तुम्हाला रोज तिकडे गिळायला बोलवतो. नाही आम्ही EMI देता मेलो तरी चालेल. आमच्या घराला छप्पर नसलं तरी चालेल. तुमचं सगळं गिळणं योग्य पद्धतीने होऊ द्या. ओके, आता फायनल झालं. वहिनी आता पार्टीत झाली पाहिजे झणझणीत. परदेशी स्वयंपाकघरात जावा, मस्तपैकी फवं करा. जरा खोबरं बिबरं खिसून टाका, वरनं शेंगदाणा तळून घाला, म्हणजे चवेला लागतेली. जावा पटापटा. ओ सपाट, हे सगळं मी उपहासाने बोललोय. मग खिचडी करा. मग उपास आहे तर खिचडी करा तुम्ही. हो सपट थांबा तुम्ही जरा. मी काय म्हणतो जोशी भाऊ, माझा एक मित्र आहे, त्याचा प्रोजेक्ट चाललाय. 40 लाखात घर आहे आणि जवळच आहे. 40 लाख? 40 लाख जमतील ना आपल्याला? अगं हे बघ, हे वा तिकडे. तुमचं काय नवरा बायकोच्या मध्ये? आपलं काहीच नाही त्याच्यामध्ये. तेच म्हणतोय मी पण, तिकडे उभे राहा.
हे बघ 40 लाखाचं म्हणजे बसवू शकू, पण खूप ओढाताण होईल ग. जीजू होईल सगळं नीट. आपलं घर ना आपल्याला भरभरून देतं. काय माहिती तिथे राहायला गेल्यानंतर तुमचा पगार 10 लाख होईल. ओ मॅडम, अहो 10 लाख रुपये महिना माझ्या कंपनीतल्या मालकालाही मिळत नाहीत, मला कसं मिळणार? काय पण खूप होता तो 10 लाख रुपये महिना. हे असं या माणसाचं सारखा निगेटिव्ह विचार. अगं ह्याला निगेटिव्ह विचार म्हणत नाहीत, ह्याला वास्तववादी विचार म्हणतात. जीजू तुम्ही फ्लॅट मध्ये राहायला गेलात ना की 24 तास पाणी, कुठलाही न सोडा भरकत पाणी. काही काय हो 24 तास पाणी. हो आमच्याकडे पण असतं 24 तास पाणी 4 महिने. कधी? पावसाळ्यात छत गळतं ना 24 तास पाणी. हे बघ छत गळायचं तिला सांगू नको, परक्या बाईला सांगू नको. मी डांबरलॉन वरती सगळं लिकेज थांबवलंय. हो मग आयुष्यभर काय ठिगळं लावतच बसायचंय का? असं ह्या माणसाचं. ऐकलत का ती काय म्हणते ते? 24 तास पाणी असतं फ्लॅट मध्ये. अगं फ्लॅट मध्ये पाणी 24 तास असेल, पण जर तू इथे नळावर गेली नाहीस पाणी भरायला तर ते तुमच्या बायकांमध्ये जे डेटा ट्रान्सफर होतं ना ते कसं होणार? ते कसं होणार? अहो ते मी करते. फ्लॅट मधल्या बायका काय आणि चाळीतल्या बायका काय सगळ्या बायका सारख्याच असतात. आणि ते सगळं मी मॅनेज करते, डेटा ट्रान्सफर वगैरे. हो की नाही ग? होय ना. आणि ना फ्लॅट मध्ये ना किड्स प्ले एरिया पण असतो. येस. अहो ह्याचं आयुष्य गेलं गोट्या खेळण्यात. ग बसाव तुम्ही. ते काही मला सांगू नका. मला फ्लॅट मध्येच राहायला जायचंय. अगं नाही जमणार 40 लाख रुपये. अहो कसे नाही जमणार? मला सगळं माहितीये तुम्ही कुठे कुठे पैसे गुंतवले आहेत ते. हा मला काय माहित नाहीये का? ते दर महिन्याला तुम्ही पोस्टात जाऊन ते पैसे भरता. त्याच्यानंतर आई बाबांच्या नावावरती ते हे घेतलंय किसान विकास पत्र. हा तेही मला माहितीये. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही कुठे कुठे पैसे गुंतवलेत ना ते सगळं मला माहितीये. मी नोंद करून ठेवलीये कपाटात. सगळं मिळून नाही म्हटलं तरी एक 26-27 लाख रुपये आहेतच आपल्याकडे. असं काय करताय? अगं तुझं म्हणणं बरोबर असलं तरी 26-27 लाख रुपये आहेत. फ्लॅट 40 लाखाचा आहे. 12-13 लाख कुठून आणणार आहोत? बाकीच्या पैशांसाठी माझं सोनं विकू असंही मला काही त्याचं हाऊस मौज नाही त्याची. अगं वेडी आहेस का तू? बाकी सगळे EMI वगैरे धरून ना जेमतेम आपण वर्षाला 1 ग्रॅम सोनं घेतो, इतकेच पैसे उरतात. म्हणजे 10-15 वर्षात 15 ग्रॅम सोनं. ते विकून कुठून येणार 13 लाख रुपये? अहो एवढ्यात तर ना पार्किंग पण नाही यायची. ओ बाबा, आपण आजोबांची जमीन विकूयात ना गावाकडली. नाहीतरी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतच जातो फक्त तिकडे. जोशी बुवा इकून टाका. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता वहिनी झणझणीत पार्टी झालीच पाहिजे. शंकरपाळ्या तरी द्या. सपाट गप्पा. इकडे आपली कोकणातली गावाकडची जमीन विकण्याबद्दल बोलतोयस तू? अरे त्या जमिनीत जन्म झालाय तुझा. आपले खापर पणजोबा तुझे आजोबा माझे वडील सगळे त्या जमिनीला दैवत मानतात. आई आहे ती त्यांची. तुला सांगतो गायकवाड, आमचे आजोबा वारले ना म्हणजे ह्याचे पणजोबा, तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं होतं की मी गेलो ना की मी वारल्यानंतर मला आपल्या शेतात जाळा. आजही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस जर बांधावरनं असं चालत नुसतं गेलं ना भटकत, तरी असं वाटतं की आजोबा आपल्याला बघतायत, आपल्याला आशीर्वाद देत आहेत. शेतात राबताना दुपारी झाडाखाली बसून जेवायला घेतलं ना की असा भास होतो की बाबा येतात आणि आपल्याला जेवण भरवतायत. गावच्या जमिनी आपल्या आईसारख्या आहेत. आणि तू तुझ्या आईला विकायला निघालेस. आणि अगं फ्लॅट मध्ये जाऊन तुला 24 तास पाणी मिळेल, किड्स प्ले एरिया मिळेल, पण असं शेजार मिळेल का? मागच्या थंडीत हा आजारी होता. ही सगळी मंडळी 2 रात्र आपल्याकडे बसून होती. कोणी लेप बनवून आणतंय, कोणी काढा पाजतंय, कोणी नुसतं ह्याच्या जवळ बसून ह्याच्या डोक्यावरनं हात फिरवतंय. फ्लॅटमध्ये 24 तास पाणी असतं, पण 24 तास पाहुण्यांच्या रूपानं दैवत घरात येत नाही. घराच्या बाहेर चपलांचे ढीग नसतात फ्लॅट्समध्ये. हे सगळं सुख, ही अशी माणसं मिळणार आहेत का तुला सोसायटी आणि फ्लॅटमध्ये? फक्त मोठं घर असणं म्हणजे सुख नसतं. आपल्या आनंदात आणि दुःखाच्या प्रसंगात घरभर भरपूर माणसं असणं म्हणजे खरं सुख असतं.
ते सुख सोडून तुला फ्लॅटमध्ये राहायला जायचंय? हे बघ, मला काही हे तुझं वागणं पटत नाहीये, पण तरीही तुम्हाला दोघांना जर फ्लॅटमध्ये जायचंच असेल तर मग विकूया आपण आपली कोकणातली जमीन. ओके, मग ठीक आहे. मी माझ्या हबीला सांगते पेपर्स तयार करायला. हा, नाही, नको अगं सोनाली. म्हणजे पैशाचा प्रश्न नाहीच आहे, तू पाहिलंस. आणि हे करतील जमवा जमव, तसं असलंच तर आहे त्यांच्यावर विश्वास माझा. पण नको, तो फ्लॅट घेण्यासाठी आमच्या गावची जमीन जर विकायला लागणार असेल तर नको तो फ्लॅट. कारण हे म्हणाले तसं त्या फ्लॅटमध्ये बाकी सगळी सुबत्ता असेल ग, पण ही माणसं, ही आमच्या जीवाभावाची माणसं कशी असतील तिथे? आणि असंही फ्लॅट किती मोठा असला तरी ह्याला अंगण दाखवायला गावीच घेऊन जायला लागतं. आम्ही इथेच सुखी आहोत. तर कळलं का मॅडम? म्हणजे तुमची कन्स्ट्रक्शन साईट तुम्हाला लखलावो, पण आम्ही काही ही चाळ सोडून फ्लॅटमध्ये येणार नाही. क्या बात है जेजू, काय बोललात तुम्ही. इथे लागलं. इथे या तुम्ही. जोशिबा, काय कमाल बोलता हो तुम्ही. ऐकत राहावं असं वाटतं. तुम्हाला सांगतो गायकवाड, पुष्पेंद्र नावाचे शायर काय म्हणून गेलेत? काय? मैं कोई महल नहीं मांगता, मैं कोई महल नहीं मांगता, एक तेरा कंधा ही काफी है सिर रखने के लिए. क्या बात है जेजू, हे पण इथे लागलं. चल सोनाली, हा, येत जा तू अधून मधून. हा, हो, हे ओके, बाय. तुझं बास्केट. येत जाईन मी आधी काय. हा हा, ठीक आहे. बाय. नमस्कार. बाय जेजू. नमस्कार. वा, होय 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 जोशिबा. हा? आत्ता तुम्ही म्हटलं का नाही ते हे म्हणले पुष्पा पुष्पा, म्हणजे तुमची वहिनी मावस बहीण नव्ह का? नाही का, ती पहिल्यांदा चाळीत आली तेव्हा कुत्री मागं लागली होती. अशी पळत सुटली, नाल्या बिलात पडून निघाला. तुम्ही निघा आता. तुम्ही तर खूप चांगल्या काय मंडळी, मजा आली की नाही? आम्हाला तर भरपूर मजा आली तुम्हाला हसवताना. आम्हाला तुम्हाला आणखीन हसवायचं, पण आत्ता पुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा